हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मनाचे उजडे लावणिया दीप, आपुले स्वरूप पाहे आधी. आपणामध्ये पाही अनंत ब्रह्मांडे, वरकड वितंड सांडी वेगी. पाहता आकार अवघा नाशिवंत, तेही पाहता हित होईल कैसे. गणेशनाथ म्हणे पाहता साचार, जेणे होय उद्धार आली याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्यदिनी पावनग्रामी. प्रवचनरूपी सेवेकरिता प्राप्त असलेला अभंग हा सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या गाथ्यामधील 545 हे प्रवचन पुष्प अर्पण करत असताना सद्गुरूंच्या चरणी या प्रवचनरूपी मालिकेला प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज ढवण, उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर. आदरणीय श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक महिने सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या गाथेतील अभंगावरती अनेक प्रवचनकारांनी प्रवचन पुष्प गुंफलेली आहेत. त्याच्यामध्ये आजचं हे पुष्प असणारं हरिभक्तीपरायण श्री दीपकजी महाराज खरात महाराज काही कारणास्तव ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता संतांचा अधिकार हा मोठा आहे. संत जीवन हे एक अलौकिक जीवन आहे, हे दिव्य जीवन आहे. संत महात्मे या पृथ्वी तलावरती आले, भल्यासाठी जगले आणि कार्य संपल्यानंतर त्यांनी स्वइच्छेने हा मृत्यूलोक सोडला. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी सुद्धा जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊन चुकलेला मार्ग संतांनी जीवाला दाखवला. आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग या संतोक्तीप्रमाणे मनाचे उघडे लावणिया दीप, आपुले स्वरूप पाहे आधी. सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात की आपलं स्वरूप कोणतं आहे, मूळ स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. मनुष्य प्राणी मायबापा हो, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जे करायचं ते त्याच्याकडून राहून जातं. वास्तविक पाहता जे करायला नको आहे तो ते मात्र मन लावून करतो. माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. माऊली ज्ञानोबारायांनी प्रापंचिक जीवाला उपदेश करत असताना त्यांच्या जीवनामध्ये जी 4 ग्रंथ त्यांनी लिहिली, पहिला आहे ज्ञानेश्वरी, तो अंतरंग वृत्तीच्या अधिकाऱ्यासाठी लिहिला. दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव, अमृतानुभव हा जीवनमुक्तासाठी लिहिला. तिसऱ्या नंबरचा ग्रंथ आहे चांगदेव 65, ती योग्यासाठी लिहिली. आणि तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवाला उपदेश करणारा ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांनी
हरिपाठ हा ग्रंथ लिहिला. हरिपाठ ग्रंथाच्या माध्यमातून माऊली सांगतात, बाबा तू रात्रंदिवस प्रपंच करतो, मात्र हा प्रपंच करत असताना तू भगवंताचं स्मरण करत जा. आपुले स्वरूप पाहे आधी सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात, तुझं स्वरूप काय आहे, मूळ स्वरूपाला तू प्राप्त होण्यासाठी अहम ब्रह्मास्मी ब्रह्मबोधावर आरूढ तू हो, हा उपदेश आपल्याला संत महात्मे करतात. जीवाला प्रपंचातून बाहेर काढण्यासाठी मायबापा हो आणि सन्मार्गाला लावण्यासाठी संत महात्मेचे एकमेव या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले आणि जीवाला त्यांनी सन्मार्गाला लावलं, उपदेश केला, तत्त्वज्ञान सांगितलं. तू ब्रह्म आहेस आणि तुझं स्वरूप ब्रह्म आहे आणि त्या स्वरूपाला तू प्राप्त होण्यासाठी तू भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आपलं स्वरूप पाहिलं पाहिजे, असं सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. वास्तविक पाहता संत विचारधारा ही अलौकिक आहे, दिव्य आहे आणि समाजाला प्रबोधन करणारी आहे. अनेक मार्गाने अनेक प्रकारे संतांनी समाजाला मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं, उद्बोधनात्मक ज्ञान सांगितलं. तुम्ही जागं व्हा, अज्ञानरूपी अंधकाररूपी मायारूपी प्रपंचरूपी निद्रेमध्ये तुम्ही झोपलेले आहात, या झोपेतून तुम्ही जागे व्हा. आपणामध्ये पायी अनंत ब्रह्मांडे वरकड वितंड सांडी वेगी. माणूस वरकड वितंड करतो, संसारामध्ये अनेक प्रकारचं कष्ट करतो, जीवन जगत असताना याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्यांच्या टोप्या आपल्याला. स्वार्थी जीव आहे मनुष्य, वास्तविक पाहता अत्यंत स्वार्थी आहे. परंतु संतांनी सांगितलं, बाबा हा स्वार्थ काही कामाचा नाही आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. स्वतःसाठी जगणारे सर्वजण आहेत, परंतु समाजासाठी जगणारे मात्र, दुसऱ्यासाठी जगणारे मात्र फार थोडे आहेत. जोगी अभंगाद्वारे संतांनी सांगितलं, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फळ पुष्प तोय. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. शरीररूपी या नगराला फेरा 184 योनी फिरून आलेला आहे. मग तू काय कर बाबा, तू भक्ती कर, भगवंताचं नामस्मरण कर आणि त्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी मात्र वरकड वितंड सांडी वेगी. वरकड वितंड जो आहे तू सांडला पाहिजे, असं संतांचं सांगणं आपल्याला अत्यंत उद्बोधनात्मक आहे. म्हणून सद्गुरू गणेशनाथ महाराज सुद्धा या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले. स्वतःसाठी संत महात्मे जीवन जगतच नाहीत मायबापा हो, दुसऱ्यासाठीच जीवन जगतात. संतांचं येणंही दुसऱ्यासाठी आहे आणि जाणंही दुसऱ्यासाठी आहे. कारण केवळ परोपकारासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावरती येतात. त्याप्रमाणे सद्गुरू गणेशनाथ महाराज पाहता आकार अवघा नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या जगामध्ये सर्व नाशवान आहे, सर्व मिथ्या आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ये संसारे खलदुस्तरे कृपया पारे पाये मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम. जगद्गुरू शंकराचार्य महाराज सांगतात की जन्मणे आणि मरणे हे साचची जे का मानणे, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म मृत्यूच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या नान म्हणो धनंजया जिया परी. माऊली ज्ञानोबा सांगतात, बाबा या देहाला आल्यानंतर प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं आहे. विचार करत नाही असा एकही जीव तुम्हाला या पृथ्वी तलावरती सापडणार नाही मायबापा हो. उंदरापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येकजण विचार करतो. विचाराचं क्षेत्र भिन्न असेल, परंतु विचार करत नाही असा एकही जीव तुम्हाला या ठिकाणी सापडणार नाही. आणि संत महात्मे सांगतात,
कसलाही विचार करण्यापेक्षा तुम्ही चांगला विचार करा. तेही पाहता हित होईल कैसे. बाबा तुझं हित कशामध्ये आहे, तुझं जेणेकरून हित होईल असा तू चांगला विचार कर, तू उद्धरून जाशील. गणेशनाथ म्हणे पाहता साचार, जेणे होय उद्धार आली याचा. जीवनामध्ये आपला उद्धार कशामुळे होईल, आपण तरुण जाऊ या संसाररूपी सागरातून. मग काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मातंग ऋषीच्या शब्दावरती वचनावरती विश्वास ठेवून शबरी मातेनं आयुष्यभर रामप्रभूची वाट पाहिली. माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे विश्वास किती असतो आणि उद्धार होण्याची वेळ आली सज्जना हो, कोणीतरी काहीतरी चांगलं सांगतं बरं का, आणि ते चांगलं सांगणं आपल्या हिताला कारणीभूत ठरतं. मातंग ऋषींनी शबरी मातेला सांगितलं मायबापा हो की शबरी तेरे को एक ना एक दिन राम प्रभु मिलेंगे, प्रभु भेट देंगे. शबरीने मायबापो आयुष्यभर वाट पाहिली, आयुष्यभर वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर एक दिवस तो उजळला, भाग्याचा उदय झाला आणि रामप्रभू शबरी मातेच्या पर्णकुटीमध्ये आले. आणि पर्णकुटीमध्ये आल्यानंतर तिने जी बोरं गोळा केली होती मायबापा हो, ती संपूर्ण बोरं खाण्यासाठी एका पाठीमध्ये रामप्रभूच्या पुढे ठेवलेले आहेत. प्रभू बोरं खात आहेत आणि शबरीला नवविधा भक्तीचं प्रतिपादन करीत आहेत. नवविधा भक्ती काय असते ती शबरीला सांगितली. शबरी बोली प्रभु मैं कौन से कॉलेज में नहीं गई, स्कूल में नहीं गई, मेरे को आपने इतना ज्ञान बताया प्रभु, इतना बड़ा ज्ञान बताया. शबरीला प्रभूंनी सांगितलं शबरी ही मी तुला जी नवविधा भक्ती सांगितली ती तुझ्या उद्धारासाठी सांगितली. तू शिकलेली असो अथवा अनपढ असो, कशी असो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, परंतु तुझा जो शुद्ध भाव आहे, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रभू फक्त भाव पाहतो. भावेन देव कलया नरेंद्र. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात, शास्त्रकार सांगतात की भावाशिवाय देव नाही, भावबळे आकळे एरवी नाकळे. गणेशनाथ म्हणे पाहता साचार, जेणे होय उद्धार आली याचा. आपला उद्धार कशाने होईल आपल्या जीवनामध्ये ते आपण पाहिलं पाहिजे, असं यथार्थ सांगणं गणेशनाथ महाराजांचं आहे. सद्गुरू गणेशनाथ महाराजांचे अभंग अत्यंत गोड असून या अभंगावरती चिंतन करावं तेवढं थोडं चिंतन आहे. कारण आपण बोलतो एवढंच चिंतन असेल असं मला म्हणायचं नाही, परंतु संतांचा भाव काय आहे, त्या महात्म्यांनी त्या काळामध्ये जी अभंग लिहिली, जी अभंगवाणी तयार केली तुम्हा आम्हा सर्वसामान्याच्या उद्धारासाठी, त्यांचा भाव काय असेल आपल्याला सांगता येणार नाही. परंतु आपला जो भाव आहे तो आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेली अनेक महिने ही जी सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या अभंगावरती प्रवचनमाला सुरू आहे. या निमित्ताने ऑनलाईन आणि या स्वरूपातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाला ऐकण्यासाठी ही एक सुविधा उपलब्ध करून दिली. सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा अंधारात असलेला गाथा हा प्रकाशमान करण्याचं काम हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकांतजी महाराज ढवण यांनी केलेलं आहे. फोनवरती व्हिडिओवरती आपण अनेक प्रकारची कीर्तनं प्रवचन ऐकतो, अनेक नको ते पाहतो, नको ते ऐकतो. ते सर्व काही ऐकण्यापेक्षा श्रीकांत महाराजांनी हा जो उपक्रम चालू केला हा एक उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून अनेक प्रवचनकार कीर्तनकारांचं सज्जनाव संघटन झालं, अनेकांच्या ओळखी झाल्या. मला विशेष गोष्ट या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगी नमूद करावीशी वाटते की भगवंतसुद्धा संत महात्मेसुद्धा कोणाच्या निमित्तानं कोणाकडून तरी हे कार्य करून घेतात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सर्वजण हे निमित्त आहोत आणि असं एक अलौकिक आणि दिव्य कार्य हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकांतजी महाराज ढवण महाराज यांनी केलेला आहे. अत्यंत लहान वयामध्ये हा उपक्रम त्यांना कसा सुचला, सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी त्यांना काय प्रेरणा दिली असेल आणि हे अभंग प्रकाशमान व्हावे, उजेडात यावे, सर्वांपुढे ऐकण्यासाठी वाचण्यासाठी उपलब्ध त्यांनी करून दिले. त्याबद्दल मी
संत गोरोबा काका सेवा मंडळ ट्रस्ट धाराशिव जिल्हा यांच्या वतीने आणि समस्त वारकरी संप्रदाय महाराष्ट्र यांच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. ऋण व्यक्त एवढ्यासाठी करत आहे की हा जो उपक्रम आतापर्यंत कोणीही केला नाही, तो उपक्रम श्रीकांतजी महाराज ढवण यांनी हा करून तुम्हा आम्हा सर्वांना एक ब्रह्मरसाचे परगुणे केली अर्जुना लागी नारायणे तेची अवसरी पाहुणे पातुलो आम्ही या माऊली ज्ञानोबरायाच्या ओवीप्रमाणे हे रसाचं परगुण त्यांनी केलं आहे. परंतु त्या ठिकाणी अवचित त्या भोजनाच्या ताटावरती त्या पंगतीला त्यांनी आम्हाला बसवून घेतलं आणि हे ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मरसाचं जेवण आम्हाला त्यांनी दिलं, आमच्याकडून हे करून घेतलं. हा एक फार मोठा सेवेचा भाग आहे आणि अनेकांनी ऑनलाईनमध्ये प्रवचन सेवा जी केली सज्जना हो, ती मी खूप जणांची ऐकली. अत्यंत सुंदर असं चिंतन प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाचा अभ्यास कसा असेल, कोणाचा अभ्यास किती असेल, मला त्याबद्दल विचारायचं नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी या श्रीकांत महाराज यांच्या विनंतीला मान देऊन ही प्रवचनं ज्यांनी ज्यांनी सादर केली, त्यांनी अत्यंत निष्ठेने, अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत भावनेने, श्रद्धेने ही प्रवचन सेवा सादर केलेली आहे. त्याबद्दल सर्व प्रवचनकारांचे आणि ज्यांनी ही आम्हाला संधी दिली त्यांचे, समस्त उजनीकर ग्रामस्थांचे, सद्गुरू गणेशनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना श्री संत गोरोबा काका महाराज यांच्या जीवनावरती, यांचे जे अभंग आहेत त्याच्यावरतीही पुढची प्रवचन मालिका सुरू करण्याचा मानस महाराजांनी व्यक्त केला. आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातील महान संत शिरोमणी वैराग्य रागरसिक, वैराग्य महामेरू, संत श्रेष्ठ, संत परीक्षक गोरोबा काका महाराज यांच्या जीवनावरती जे अभंग आहेत, त्यांचे जे अभंग आहेत, जे अभंग मालिका आहे, ती आता कालांतराने अनेक प्रवचनकारांच्या मुखातून आपल्याला ऐकण्यासाठी मिळणार आहे. ती एक प्रकारची सुंदर मेजवानीच आपल्याला या ठिकाणी महाराजांनी देऊ केलेली आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. बोला पुंडलिका वरद्यारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.